यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। राज ठाकरेंविरोधात निलंगा कोर्टात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। राज ठाकरेंचे वकील आज कोर्टाला विनंती करणार आहेत। हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली जाऊ शकते। 2008 साली आंदोलनावेळेस तोडफोड जाळपोळ केलेलं प्रकरण होतं आणि याच प्रकरणी आता राज ठाकरेंविरोधात निलंगा कोर्टात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। राज ठाकरेंचे वकील आज कोर्टाला विनंती देखील करतील। हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती आज राज ठाकरेंचे वकील करतील। या संदर्भात सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुनील, आपण पाहतोय राज ठाकरेंविरोधात निलंगा कोर्टानं अटक वॉरंट जारी केलंय। नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये जे आहे उदगीर मोडवरती महामंडळाची एसटी बसची जाळपोळ करून तोडफोड केली होती आणि या प्रकरणामध्ये निलंगा पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा समावेश होता। यापूर्वी निलंगा न्यायालयाने जे आहे राज ठाकरे यांचा जामीन रद्द केला होता। त्यांना न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते। वकिलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक वेळेस न्यायालयामध्ये हजर राहणं शक्य नसल्यामुळे हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती त्यावेळी केली होती आणि त्या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांना जामीनही मिळाला होता। मात्र तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा राज ठाकरेंना जी आहे ती अटक वॉरंटची जी नोटीस आहे ती बजावली। तिने आजच्या तारखेला जे न्यायालयामध्ये राज ठाकरे यांना हजर राहण्याचे जे आहे आदेश दिले होते। मात्र राज ठाकरे जे आहेत आज न्यायालयामध्ये हजर राहणार नाहीत। त्यांचे राज ठाकरे यांचे जे वकील आहेत ते वकील आज न्यायालयासमोर हजर राहतील आणि न्यायालयाला विनंती करणार आहेत की पुढच्या तारखेला न्यायालयामध्ये राज ठाकरे यांना हजर करण्याची जी आहे ती विनंती वकील करणार आहे। निश्चितच सुनील, त्यामुळे आता कोर्ट विनंती स्वीकारतंय का ते बघावं लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।